सविता नाम सूर्यः। सविता म्हणजे सूर्य। सूर्यः भारतीयानां प्राचीना देवता। सूर्य भारतीयांची प्राचीन देवता। ऋग्वेदे अपि सूर्यस्य वर्णनम् अस्ति। ऋग्वेदात सुद्धा सूर्याचे वर्णन आहे। सूर्यः नाम सूर्य म्हणजे गगनस्य अलंकारः, आकाशाचा अलंकार। सूर्यः नाम ऐश्वर्यसंपन्नः नृपः। सूर्य म्हणजे ऐश्वर्यसंपन्न राजा। एषः सूर्यः, हा सूर्य विश्वं निर्माति, विश्वाची निर्मिती करतो। सर्वेषां व्याधींच आणि सर्वांच्या व्याधी हरति, हरण करतो। इति वैदिक कवयः, असे वैदिक कवी सविस्तरं वर्णयन्ति, सविस्तर वर्णन करतात। भानुः जगते प्रकाशम उष्णतां च यच्छति। सूर्य जगतात प्रकाश आणि उष्णता देतो। सत्यम एव, खरच आहे। मित्रः अस्माकं मित्रं, मित्र आपला मित्र आहे। आता इथे मित्रः हा जो शब्द आहे, सूर्याचं दुसरं नाव आहे मित्र। कारण सूर्यनमस्कारामध्ये आपण जर बघितलं तर मित्राय नमः असं म्हटलं जातं, म्हणजेच सूर्याला नमस्कार। मग आता मित्रम, दुसरा मित्रम म्हणजे सखा, आणि सत्यम एव मित्रः हा शब्द म्हणजे सूर्य असा त्याचा अर्थ होतो। खरोखर हा मित्र म्हणजे सूर्य, अस्माकं मित्रम, हा आपला मित्र आहे। अधुना प्रदूषणेन, आता प्रदूषणाने सूर्यस्य उष्णता वर्धते, सूर्याची उष्णता वाढत आहे। तेन हिमम द्रवती, त्याने बर्फ द्रवतो म्हणजे विरघळतोय। सागरेषु जलम वर्धते, आणि सागराच्या पाण्याची पातळी वाढत आहे। तस्मात् प्रलयः भवेत्, त्याने प्रलय होईल। इति भीतीही, अशी भीती शास्त्रज्ञानां मनसी वर्तते, शास्त्रज्ञांच्या मनात आहे। पहिला प्रश्न बघा, पूर्ण वाक्येन उत्तरत, पूर्ण वाक्यात उत्तर द्या। प्रदूषणेन किं भवति, प्रदूषणाने काय होते। प्रदूषणेन सूर्यस्य उष्णता वर्धते, प्रदूषणाने सूर्याची उष्णता वाढते। प्रातिपदिकम लिखत, आता प्रातिपदिक म्हणजेच मूळ शब्द लिहा। सविता मूळ शब्द आहे सवितृ। एषः त्याचा मूळ शब्द आहे एतत्। तिसरा प्रश्न बघा, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम इति लिखत। सूर्यः सर्वेषां धनं हरति, सूर्य सगळ्यांचे धन हरतो, असं वाक्य आहे का? अजिबात नाही। त्यामुळे हे विधान आहे असत्य, म्हणून पुढे लिहायचं आहे असत्यम। चौथा प्रश्न बघा, माध्यम भाषया सरलार्थम लिखत, मराठीत अर्थ लिहायचा आहे। सत्यम एव मित्रः अस्माकं मित्र, खरोखरच सूर्य हा आपला मित्र आहे। पाचवा प्रश्न बघा, गद्यांशात एकम अव्ययम चित्वा लिखत। अपि आहे, च आहे, अधुना ही अव्यय आहेत। कारक परिचयम कुरुत। भानुः जगते प्रकाशम उष्णतां च यच्छति। जगते या शब्दाखाली रेख दिली आहे। जगते या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी, आणि समजा सप्तमी विभक्ती आहे हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर कसं शोधायचं, तर अर्थ लावायचा। भानुः जगते, सूर्य जगात, त ई आ सप्तमी विभक्ती येते। मराठीतले आपले विभक्ती प्रत्यय जर तयार असतील तर आपल्याला पटकन या शब्दाच्या विभक्तीवरून कारक ओळखता येतो। मग आता सप्तमी विभक्ती आहे म्हणून कारक आहे संप्रदान कारकम। धन्यवाद।